नमस्कार. गुरुचरित्र ग्रंथाचा 19वा अध्याय आपण श्रवण करणार आहोत. या अध्यायामध्ये श्री औदुंबर वृक्ष महिमा वर्णन केलेला आहे. अतिशय श्रेष्ठ व फलदायी हा अध्याय आहे. अध्यायाच्या 100व्या म्हणजे शेवटच्या ओवीमध्ये थोडक्यात फलश्रुती सांगितली आहे. हा अध्याय भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण करणाऱ्या भाविकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतात. त्याला निधान प्राप्त होते, म्हणजे त्याची तिजोरी, त्याचा खजिना नेहमी भरलेला राहतो व सर्व प्रकारचे धनधान्य त्याला प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे मनोरथ म्हणजे सकळ अभिष्ट ज्याला आपण म्हणतो ते साध्य होते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री जगद्गुरु दत्तात्रयाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा, कर संपुट जोडून विनवी तसे तै वेळी. जय जया सिद्ध योगीश्वरा, तुची ज्योती अंधकारा, भक्तजनांच्या मनोहरा, भवसागर तारका. अज्ञान तिमिर रजनित निजलो होतो मदोन्मत्त, गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले दातारा. त्याने झाले मज चेत ज्ञान सूर्य प्रकाश होत, तुझे कृपेने जागृत जाहलो स्वामी सिद्धमुनी. पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा, कृपा करी गा दातारा, म्हणून लागला चरणांसी. ऐकोन शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण, सांग तसे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य. शिष्योत्तमा नामांकिता सांगेन ऐके गुरुची कथा, औदुंबर तळी अति प्रीता होते श्री गुरु परियेसा. ऐकोन सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्यवृक्ष त्यजून काय प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्षासे थोर म्हणून सांगती वेदशास्त्र, श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारण निरोपावे. सिद्ध मने नामांकिता सांगेन याची या वृत्तांता, जगी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यपू विदारिला. नखे करोनी दैत्यासी विदारिले कोपेसी, आतडी काढून या हर्षी घातली माळ गळा नरहरीने. त्या दैत्याचे पोटी विष होते काळकुटी, जैसी वडवाग्नी मोठी तैसे विष परियेसा. विदारण करिता दैत्यासी वेधले विष त्या नखासी, तापली नखे बहुवसी. एक शिष्या एक चित्ते तै समयी महालक्ष्मी, घेऊन आली अति प्रेमी औदुंबर फळ नामी. शांती कारणे नखासी तै वेळी शीतलार्थ, नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत. उग्र नरसिंह शांत झाला, शांत झाला नृसिंहदेव, देता झाला लक्ष्मीशी खेव. संतोषोनी उभय देव वर देती तै वेळी, तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी. सदा फळीत तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम, जे जन भजती भक्तिसी, काम्य होय त्वरितेसी. तुझ देखताची परियेसी उग्रविष शांत होय, जे सेवितील मनुष्य लोक. अखिल काम्य पाऊनी ऐक,
फळ प्राप्त होय निके. पापा वेगळा होय नर, वांझणारी सेवा करिता. पुत्र होतील तिसी त्वरिता, जे नर असतील दैन्य पीडिता. सेविता होतील श्रियायुक्त, तुझे छाई बैसोन. जे जन करीती जप अनुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान. कल्पिले फळ होय त्यासी, तुझे छाई जळात. स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथी स्नान करीत. तितुके पुण्य परियेसा, तुझ सेविती त्या नरासी. व्याधी नवती कवने दिवसी, ब्रह्महत्यादि महादोषी. परिहार होती परियेसा, जे जे कल्पोनी मानसी. तुझ सेविती भावेसी, कल्पना पुरती भरवसी. कलियुगी कल्प वृक्ष तूची, सदा वसो तुझ पासी. लक्ष्मी सहित शांतीसी, म्हणून वर देती हरसी. नरसिंह मूर्ती तैवेळी, ऐसा वृक्ष औदुंबरू. कलियुगी तोची कल्पतरू, नरसिंहमूर्ती होता उग्रू. शांत झाली तयापासी, या कारणे श्री गुरुमूर्ती. नरसिंह मंत्र उपासना करीती, उग्रत्वाची करावया शांती. औदुंबरी वास असे, अवतार आपण तयाचे. स्थान आपुले वसे साचे, शांत वन करावया उग्रत्वाचे. म्हणून निवास औदुंबरी, सहज वृक्ष तो औदुंबर. कल्पवृक्ष समान तरू, विशेषे वास केला श्री गुरु. कल्पिली फळे तेथे होती, तया कल्पद्रुमातळी. होते श्री गुरु स्तोम मौळी, ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी. देह मानुषी धरोनिया, भक्तजना तारणार्थ. पावन करीती समस्त तीर्थ, अवतार त्रयमूर्ती गुरुनाथ. भूमीवरी वर्तत असे, वृक्षातळी अहर्निशी. श्री गुरु असती गौप्येसी, माध्यान्ह काळ समयासी. समारंभ होय तेथे, अमरेश्वर सन्निधानी. वसती 64 योगिनी, पूजा करावया माध्यान्नी. श्री गुरु जवळी येती नित्य, नमन करोनी श्री गुरुसी. नेती आपुले मंदिरासी, पूजा करीती विधीसी. गंध परिमळ कुसुमे, आरोगोनी तया घरी. पुनरपि येती औदुंबरी, एके समयी द्विजवरी. विस्मय करीती देखोनिया, म्हणती अभिनवयती कैसा. न करी भिक्षा ग्रामात ऐसा, असतो सदा अरण्यवासा. कवने परी काळकंठी, पाहू यांचे वर्तमान. कैसा क्रमितो दीनमान, एखादा नर ठेवून. पाहो अंत यतीश्वराचा, ऐसे विचारून मानसी. गेले संगमस्थानासी, माध्यान्ह समयी तयांसी. भय उपजले अंतःकरणी, पाहू म्हणती श्री गुरुचा अंत. तेची जाती यमपंथ, ऐसे विप्रमदोन्मत्त. अधोगतीचे तेची इष्ट, उपजता भय ब्राह्मणांसी. गेले आपुले स्थानासी, गंगानुज थडी येसी. होता वृत्ती राखीत, त्याने देखिले श्री गुरुसी. आल्या योगिनी पूजेसी, गंगेमध्ये नेता कैसी. मार्ग जाहला जळात, विस्मय करीतो नरू. म्हणे कैसा यतीश्वरू, द्विभाग झाला गंगापूरू. केवी गेले गंगेत, श्री गुरुते नेऊनी. पूजा केली त्या योगिनी, भिक्षा तेथे करुनी.
आले मागुती बाहेर, पाहात होता गंगानुज, म्हणे कैसे जाहले चोज, अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या, एरे दिवसी मागुती, हाती घेऊन आरती, देवकन्या ओवाळीती, श्री गुरु ते नमोनिया, पुन्हा गंगा प्रवाहात, श्री गुरु निघाले योगिनी सहित, जो का नर होता पाहात, तोही गेला सवेची, नदी तिरी जाता श्री गुरु, द्विभाग जाहले गंगेत द्वारू, भितरी दिसे अनुपम्य पुरू, रत्नखचित गोपुरेसी, अमरावती समान नगर, जैसा तेजे दिनकर, श्री गुरु जाताची समस्त पुर, घेऊन आले आरती, ओवाळून आरती, नेले आपुले मंदिराप्रती, सिंहासन रत्नखचिती, बैसो घालिती तयासमयी, पूजा करीती विधीसी, जे का उपचार षोडसी, अनेका परी षड्रसेसी, आरोगिले तै वेळी, श्री गुरु दिसती तया स्थानी, त्रैमूर्ती जैसा शूलपानी, पूजा घेऊनी तत्क्षणी, मग परतले तै वेळी, देखोनिया तया नरासी, म्हणती तू का आलासी, विनवी तो नरस्वामी यासी, सहज आलो दर्शनाते, म्हणून लागला श्री गुरुचरणी, तल्लीन होनी अंतःकरणी, म्हणे स्वामी गिरिजारमना, होशी त्रयमूर्ती तुची एक, नकळे तुझे स्वरूप ज्ञान, संसार माया वेष्टून, तू तारक या भवारणी, उद्धरावे स्वामिया, तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी, अज्ञान म्हणजे रजनीसी, ज्योती स्वरूप तुची एक, तुझे दर्शन होय जासी, सर्वाभीष्ट फळ होय त्यासी, इह पर अप्रयासी, जोडे नरान लागता क्षण, ऐशा परी तो देखा, स्तुती करीतो नर ऐका, संतोषुनी गुरु नायके, आश्वासिले तया वेळी, श्री गुरु म्हणती तयासी, तुझे दैन्य गेले परियेसी, जे जे तू इच्छिसी मानसी, सकळाभीष्ट पावशील, येथील वर्तमान ऐसी, न सांगावे कवनासी, जया दिवसी प्रगट करिसी, तू ते हानी होईल जाण, येणे परी तयासी, श्री गुरु सांगती परियेसी, आले औदुंबरा पासी, गंगानुज समागमे, श्री गुरुचा निरोप घेऊनी, गेला गंगानुज आपण, वृत्तीस्थानी जाताची क्षण, विधान त्यासी लाधले, ज्ञानवंत झाला नरू, नित्यसेवा करीतो गुरु, पुत्रपौत्र श्रिया करू, महानंदे वर्ततसे, भक्तिभावे श्री गुरुसी, नमन करी प्रतिदिवसी, सेवा करी कलत्रेसी, एके भावे करोनिया, वर्तता ऐसे एके दिवसी, आली पौर्णिमा माघमासी, नमन करोनी श्री गुरुसी, विनवी तसे तो भक्त, म्हणे स्वामी जगद्गुरु, माघस्नानी प्रयाग थोरू, म्हणून सांगती द्विजवरू, काशीपुर महाक्षेत्र, कैसे प्रयाग गया स्थान, कैसी वाराणसी भुवन, नेनो आपण यतिहीन, कृपा करणे स्वामिया, श्री गुरु म्हणती तयासी, पंचगंगा संगमेसी, प्रयाग जाणावे भरवसी, काशीपुर ते जुगुळ, दक्षिण गया कोल्हापूर, त्रिस्थळ ऐशे मनोहर, जरी पाहाशी प्रत्यक्षाकार, दावीन तुझ चाल आता,
बैसले होते व्याघ्रजिनी धरी गा मागे दृढ करुनी मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयागा प्रातःकाळी तेथे स्नान करुनी गेले काशी समाध्यांनी विश्वनाथा दाखवूनी सवेची गेले गयेसी ऐसी त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे परी तया स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रगट झाली ऐसी कीर्ती श्री गुरु मनी विचारिती आता येथे गौप्य व्हावे ऐसे परी तया स्थानी प्रकट झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तै वेळी श्री गुरु निघता येथोनी आल्या 64 योगिनी विनविता ती करुणा वचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनेशी तापत्रय हरती दोषी अन्नपूर्णा तुम्हा पासी केवी राहू स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तिसी भक्तवत्सले संतोषी दिधलावर तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येथेची असे तुम्ही राहावे येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर आम्हा स्थान हेची जाना प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यासी साह्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनकामना पुरती जाना येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थी स्नान करीत 7 वेळ स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नानमात्रे त्या तीर्थी सोमसूर्यग्रहणेसी अथवा माघ संक्रांतीसी स्नान करीती भक्तिसी अनंत पुण्य अश्वमेध सोमवारी अमावशेशी व्यतिपातादी पर्वणीसी स्नान करिता फळे कैसी ऐका श्रुते एकचित्ते शृंगखूर सुवर्णेसी अलंकृत धेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणांची सुरनदी तिरी दिल्हे फळ भक्तिभावे करोनी देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी ऐका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केली या तैसेची रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियेसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेय यज्ञ फळ तेथे परियेसा नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करोनी करणे नमस्कार कुष्ठ असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गानगा भुवन भीमातिरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ
अखिल ठाई असे वसत, औदुंबरी प्रीती बहुत, नित्य तेथे वसतसे, गौप्य राहोनी औदुंबरी, प्रकट रूपे गानगापुरी, राहिले गुरु प्रीती करी, प्रख्यात झाले परियेसा, सिद्ध मने नामधारकासी, श्री गुरु महिमा आहे ऐसी, प्रकट झाले बहुवसी, गानगापुरी परियेसा, म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, भक्तिपूर्वक ऐकती नर, लाभे चतुर्विध पुरुषार्थ, गुरुचरित्र कामधेनू, जे ऐकती भक्तजनू, त्यांचे घरी निधानू, सकळाभिष्टे पावती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानं योगिनी प्रतिदिन दर्शनं तथा वरप्रदानं नाम 19 अध्यायः. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु.